गजीभाऊ, आपल्या मातोश्री प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे भाजपातर्फे. आपण काय सांगाल? गेल्या 20 ते 25 वर्षापासून किंवा त्या आधीचाही कार्यकाळ आपण लक्षात घेतला तर जवळपास 30-35 वर्षापासून माझ्या मातोश्री सौ नंदाताई मिलिंद लोखंडे या राजकारणासह समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. बरेच लोकांची कामं त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. गोरगरीब जनतेची सेवा ते आजही अविरतपणे करत आहे. बऱ्याच लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न असतील, प्रभागातले गटारीचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील व इतर कोणतेही प्रश्न असतील त्या प्रामुख्याने सोडवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आणि आता ज्यावेळेस उपनगर अध्यक्ष होता त्यावेळेसही पाणी पुरवठा सभापती ज्यावेळेस त्या झाल्या त्यावेळेस एका ठिकाणी नागरिकांचा खूप आग्रह होता की आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. परंतु वर्षानुवर्षापासून त्या ठिकाणी समस्या असताना बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. परंतु आई सभापती असताना त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून एका मोजक्या 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन सुरू करून दिली आणि तिथला तो जो मुख्य प्रश्न होता तो मुख्य प्रश्न सोडवलेला आहे. अशी असंख्य कामं असतील ते आता सांगता येणार नाही, पण जनतेला माहिती आहे नंदाबाई लोखंडे म्हटल्यावर त्या ठिकाणी पूर्णविराम मिळतो. ज्या ठिकाणी विकासाचे कामं असले त्या विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी पूर्णविराम मिळतो. आणि प्रभाग क्रमांक 8मध्ये आता जो नव्याने जुडलेला जो प्रभाग आहे आमचा, त्यामध्ये आधीचाही प्रभाग होता, नव्याने जुडलेला प्रभाग आहे. त्या प्रभागातील जनतेलाही माहिती आहे की काम करणारी व्यक्ती कोण आहे. आज आपण रस्त्यावर सर्वसामान्य व्यक्तीलाही विचारलं की नंदाबाई लोखंडे कोण आहे तर त्यांना ओळखीची गरज नाही आहे. आज आमच्या समोर कोणतेही उमेदवार असले तर त्यांना ओळखीची गरज आहे, परंतु माझ्या आई ज्या आहेत त्यांना तशी ओळखीची गरज नाही आहे. त्या 24 तास केव्हाही 24/7 हा समाजसेवेसाठी तत्पर असता आणि हा आमच्या विजयाचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. जनता जनार्दन आमच्या पाठीशी आहे. त्यांचा आशीर्वाद आम्हाला कालही होता, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. बरं, जनतेसाठी आपण काय आवाहन कराल गजीभाऊ? जनतेसाठी एवढंच आव्हान आहे की कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नका. बघा, येणारी जी संधी आहे ही विकासाची संधी आहे आणि 5 वर्षामध्ये शहरामध्ये विकासाचा हा झंझावात होणार आहे. शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जेवढेही उमेदवार उभे आहे हे आमचे जे आपल्या जिल्ह्याचे मंत्री साहेब महोदय आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई असतील, आपल्या मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ असतील, यांचा असा मानस आहे की 100% आपल्या सीट आल्या पाहिजे. आणि त्या पद्धतीने शहरातली जी यंत्रणा आहे, जे पदाधिकारी आहे, माजी लोकप्रतिनिधी आहे, हे सर्व त्या पद्धतीने कामाला लागलेले आहे. मी जनतेला आव्हान करेल, जर आपल्या सावदा शहराचा झपाट्याने विकास करायचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार उभे आहे या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. नगराध्यक्षपदाचेही जे आमचे उमेदवार असतील त्या उमेदवारांनाही आपण प्रचंड मतांनी विजयी करावं. हीच मी जनतेला या माध्यमातून एक विनंती करतो आणि आव्हानही करतो. गजीभाऊ, आपल्या विकासाचं विजन काय आहे? विकासाचं विजन बघा, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आहे. म्हणजे आज आपण जवळपास बघतोय तर 99% ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि या माध्यमातून विकास करणं सहज सोपं आहे. आणि त्याच्यासाठी शहरातल्या जनतेलाही समजतं आहे की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे. आज आपण गावातलं जर चित्र बघितलं तर आज तरी एकंदरीत असं चित्र आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार ज्याही ठिकाणी उभे आहे यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि त्या माध्यमातून ज्या गावाचा विकास होणारच आहे हे 100% नक्की आहे.